श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी किती महत्त्वाची आहे, या दिवशी कोणती पूजा करावी, कोणते नियम पाळावेत, चंद्रदर्शनाची योग्य पद्धत काय आहे आणि भगवान श्री गणेशांची कृपा मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः नक्की लिहा. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असतं. भगवान गणेशाला विघ्नहर्ता आणि सुखकर्ता म्हटलं जातं. भक्तांच्या जीवनातील दुःख, संकटे आणि अडचणी दूर करण्याचं सामर्थ्य गणरायामध्ये आहे. म्हणूनच संकष्टीच्या दिवशी भक्त मोठ्या श्रद्धेने उपवास करतात आणि गणपती बाप्पांची पूजा करतात. असं मानलं जातं की जो भक्त मनापासून भगवान गणेशांची उपासना करतो त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळते, व्यापाऱ्यांना व्यवसायात प्रगती मिळते आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना यशाचे नवीन मार्ग खुलतात. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा, घरातील देवघर स्वच्छ करा आणि भगवान गणेशांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, फुले आणि दुर्वा अर्पण करा. गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्यास विशेष पुण्य मिळतं. त्यानंतर तुपाचा दिवा लावा आणि गणपती बाप्पाला मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवा. पूजा करताना हा मंत्र नक्की म्हणा, ओम गण गणपते नमः. या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. मंत्र जपामुळे मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. संकष्टीच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात. काही जण फळाहार करतात तर काही जण पूर्ण उपवास करतात. पण उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नाही, तर मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवणे हे देखील महत्त्वाचं आहे. या दिवशी राग, मत्सर आणि वाईट विचारांपासून दूर राहा. गरजू लोकांना मदत करा आणि शक्य असेल तर अन्नदान करा. दान धर्म केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात. पौराणिक कथेनुसार एकदा देवतांवर मोठे संकट आले होते. सर्व देवता भगवान शिवांकडे गेल्या. त्यावेळी भगवान शिवांनी सर्व देवतांना श्री गणेशाची आराधना करण्यास सांगितले. देवतांनी मोठ्या भक्तिभावाने गणेशांची पूजा केली. भगवान गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्व संकटे दूर केली. त्या दिवसापासून संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याची परंपरा सुरू झाली. असं मानलं जातं की जो भक्त श्रद्धेने हे व्रत करतो त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. दुपारच्या वेळी गणपती अथर्वशीर्ष, गणेश चालिसा आणि संकटनाशन स्तोत्राचं पठण करा. शक्य असेल तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून भगवान गणेशांचं नामस्मरण करा. विद्यार्थ्यांनी गणपती समोर बसून अभ्यास करा. व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायासाठी प्रार्थना करा. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र गणपती बाप्पाची आरती करा. संध्याकाळी पुन्हा स्नान करून स्वच्छ कपडे घाला. गणपती समोर तुपाचा दिवा लावा आणि फुले, दुर्वा अर्पण करा. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करा. सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची. आरतीनंतर सर्वांनी मिळून गणपती बाप्पाचा जयघोष करा. संकष्टीच्या दिवशी चंद्रदर्शनाला खूप महत्त्व आहे. चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्या. एका तांब्यात पाणी घेऊन त्यात अक्षदा आणि फुले टाका. त्यानंतर हा मंत्र म्हणा, ओम सोमाय नमः. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर भगवान गणेशांची प्रार्थना करा आणि मगच उपवास सोडा. जर तुमच्या घरात आर्थिक समस्या असतील तर संकष्टीच्या दिवशी गणपतीला 5 लाडू अर्पण करा. जर नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर गणपतीसमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. जर विद्यार्थ्यांना अभ्यासात यश हवे असेल तर गणपतीला दुर्वा अर्पण करून अथर्वशीर्षाचं पठण करा. घरातील सुख शांतीसाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्र गणपतीची आरती करा. हे विघ्नहर्ता गणराया, आमच्या जीवनातील सर्व संकटे दूर कर. आमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे. सर्वांना चांगलं आरोग्य, आनंद आणि यश दे.
तुम्हालाही गणपती बाप्पांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.